हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर पुन्हा आज माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर चला, पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर घरी बघा कोण कोण आलेले आहेत. ही जी बघताय मुलगी ती आहे माझ्या चुलत भावाची मुलगी आराध्या. ती लोक घरी आले होते सकाळी आणि इकडे बघू शकता खुर्चीवरती आत्या बसलेली आहे आणि श्रीषा बेबीसोबत खेळत होती. आणि इकडं माझी भाऊज आहे, म्हणजे भावाची बायको, लहान भावाची बायको आहे गायत्री. तर ती दवाखान्यात गेली होती सकाळी. तर जाता जाता ते थांबले होते इथं. ते जरा थोडंसं लांब राहतात आमच्यापासून, गावातच राहतात पण थोडंसं लांब राहतात. तर ते आले होते, चहा वगैरे घेतला. मग इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत बसलो. कशी आहे, काय आहे वगैरे, बाळ वगैरे कसे आहेत, काय, इकडच्या तिकडची गोष्टी बोलत होतो. मग श्रीषा इकडं खेळत होती बेबीसोबत. श्रीषाला असं कोणी घरी आलं की खूप आवडतं, छोटी मुलं वगैरे तिच्यासारखी खेळणारे आली की तिला खूप आवडतं. मग चांगली मस्त खेळत होती. नाश्ता वगैरे सगळ्यांचा झाला होता. आणि एक नवीन दिवस, नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेले आहे. आणि मी आता गायत्रीला बोलत होते, अगं इकडं तरी बघ ना, हाय तरी कर. तर हसत होती नुसती फक्त. मग त्याच्यानंतर इकडे बघा आत्या पण हसत होती. मग त्याच्यानंतर श्रीषा बेबीसोबत खेळत होती आराध्यासोबत आणि माझा व्हिडिओ काढत होती. मी काढत होते ना सगळ्यांचा, तर ती माझा व्हिडिओ काढत होती. इकडे बघा आरू किती छान दिसते ना, क्यूट क्यूट, श्रीषासारखी. पण श्रीषा कशी आहे माझी क्यूट, तशीच आरू पण क्यूट आहे. आणि मग त्याच्यानंतर दोघींचं खेळणं चाललं होतं, खेळत होत्या. त्याच्यानंतर इकडं मम्मीने गाजरचा हलवा बनवला होता सकाळी आणि शेवग्याची शेंग बनवली होती. रेसिपी व्हिडिओ पण आहेत माझ्या यूट्यूब चॅनलवरती. इथं डाळ आहे, इथं हरभऱ्याची भाजी निवडून ठेवली होती, इकडे भात झाला होता, इकडे शेवाळ्याची खीर झाली होती. शेवाळ्याची खीर म्हणजे आमच्या घरात 2 टाईम लागतंच, पप्पांना रोज 2 टाईम लागतंच. मग त्याच्यानंतर इकडं श्रीषा खेळत बसली होती तिची खेळणी वगैरे घेऊन. आणि मग त्याच्यानंतर तिला आंघोळ वगैरे घातली, केस वगैरे धुतले होते, तिचे केस वाढवते आता मी सध्या. म्हणजे मुलींना, लहान मुलींना केस मोठे असले की खूप छान दिसतं, म्हणून तिला मी आता केस वाढवत आहे. तर तिच्या केसांना पण मी खूप जपत असते, काळजी घेत असते. शॅम्पू, तेल वगैरे टाईम टू टाईम लावत असते तेल तिला. आणि 2 वेण्या घालत असते. 2 वेण्या घातल्याने काय होतं, केस पटपट वाढतात. आणि श्रीषाला पण केस आवडतात खूप. बोलती मम्मा माझी केस नाही कापायची, मोठी करायची. त्याच्यामुळं मला पण तिची केस आवडतात. आणि इथे बघा कशी मस्ती करत होती. त्याच्यानंतर तिची केस सुकवत होते मी. लहान मुलांची केस सुकवून घेतलेलीच बरी, नाहीतर मग ते बाहेर ते खेळतात ना मुलांमध्ये, डोक्यांमध्ये वाव वगैरे होऊ शकतात किंवा मग सर्दी लवकर होऊ शकते. त्याच्यामुळं आपण छोट्या मुलांची केस जे असतात ते पटकन सुकवून घेतलेलीच ठीक असतात. बघू शकता तुम्ही. तर त्याच्यानंतर मग इकडं मॅडम रुसल्या होत्या, मी केस विंचरणार म्हणून. मला विंचरूच देत नव्हती आज केस ती. खूप आगाऊ झाली आहे, रडत होती बघा कशी. आणि त्याच्यानंतर रुसली बघा कशी. रुसून मग त्याच्यानंतर तिचा असा क्यूट असा हेअरस्टाईल केला होता बघा मी. किती छान दिसते माझं पिल्लू. इकडे बघा, मी तिचं असं क्यूट हेअरस्टाईल केलं होतं, मस्त दिसते ना माझं पिल्लू. त्याच्यानंतर ती बाहेर खेळायला गेली, कुत्र्याचं पिल्लू आहे त्याच्यासोबत. आणि पप्पानी मग मटण आणलं होतं संध्याकाळी. मम्मी मटण बनवत होती बोकडाचं. तर आमच्या घरात असं उकळीत कुटलेला मसाला असतो हाताने. मिक्सरमध्ये कुटलेला पप्पांना आवडत नाही, तर मम्मीने ते मसाले वगैरे कुटून घेतले उकळीमध्ये. आणि इथं मटण बनवायला घेत होती बघा. इकडे बघू शकता तुम्ही. गावाकडचं मटण असं फ्रेश असते एकदम, मिलावट नसते त्याच्यामध्ये. काय सिटीमध्ये कसं मिलावट असते मटणमध्ये. तसं मी मटण खात नाही, पण माझ्यासाठी चिकन आणलं होतं. आणि मग तुम्हाला जर मटणची रेसिपी पाहिजे असेल तर त्याचाही व्हिडिओ येईल यूट्यूबवरती लवकर. तर बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मटण बनवता. असंच बनवता का कुकरमध्ये की टोपामध्ये. मग त्याच्यानंतर
इकडे बघा आता मी आहे आणि मी पण थोडेफार रील्स वगैरे काढले. तुम्ही इंस्टाग्रामवरती जाऊन फेसबुकवरती जाऊन माझे रील्स बघू शकता आणि लवकरात लवकर मला फॉलो करा अशाच एंटरटेनमेंटसाठी. मी माझा पूर्ण प्रयत्न करेन तुम्हाला एंटरटेनमेंट करण्याचा. डान्स, ॲक्टिंग सर्व गोष्टी माझ्या यूट्यूब, फेसबुक आणि इंस्टावरती तुम्हाला बघायला मिळतील. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.